नमस्कार. माती माऊली युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण साकोरे गावामधील काही तरुणांशी चर्चा करतोय. पहिला प्रश्न तरुणांना माझा असा आहे, तुम्हाला आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणते कोणते उमेदवार माहिती आहेत? आम्हाला सध्या उषाताई आणि तुलसीताई जास्त कामावर पडते. उषाताई कानडे हा आणि तुलसीताई बोर. हा याच्या व्यतिरिक्त काही उमेदवार उभे आहेत का? हो आहेत ना. आहेत, पण तुम्हाला जास्त माहिती एवढं नाही. बरं, तुलसीताई भोर आणि उषाताई कानडे या दोन्ही उमेदवार पहिल्यांदा त्यांना एक संधी दिली गेली होती, तर आता आपण त्यांना परत का संधी द्यावी? तुम्हाला का वाटतं त्यांना परत एकदा संधी दिली पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे अनुभवी उमेदवार आहे. अनुभवी उमेदवार आहे. आणि काही कामं पण आहेत त्यांची चांगली गावात. उदाहरणार्थ काम सांगायचं झालं तर काय काम? तसं बंदिस्त गटार आपल्या गावात झाली त्यांच्या, म्हणजे तुम्हीच होते तेव्हा ना, तुम्ही त्याच्यातून झाली. परत 5 लाखाची टाकी एक मंजूर केली होती. परत अंगणवाडीचं बांधकाम असेल, तर अशी बरीचशी कामं आहेत. मला तेवढी 2-3 कामं आहेत माहिती. बाकीची कामं सागर भाऊ, तुम्हाला कोणती कामं माहिती आहेत त्यांची? मला त्यांच्या सभापती कालावधीत त्यांनी पंचायत समितीमध्ये सभापतीच्या मार्फत बंदिस्त गटारे गावातली, आपण स्वतः गेलो होतो नवतरून, तुम्ही त्यावेळेला सरपंच होते, त्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला होता. त्यांनी त्यांच्या काळात बंदिस्त गटारे, अजून पाण्याच्या टाकीचा विषय पंचायत समितीतून गावात गिरणी वाटप केल्यात, महिलांच्या KYC केल्यात, अशा खूप सारी कामं आहेत. आणि व्यक्तिगत लाभाच्या पंचायत समितीमधल्या ज्या योजना आहेत हा. त्यांनी खूप सक्षमरित्या राबवल्या असं तुमचं? हो, राबवल्यात, 100% राबवल्यात. गावातल्या खूप महिलांना त्याचा फायदा झालाय आणि आम्ही स्वतः त्यांच्याकडे जाऊन तो फायदा महिलांसाठी करून घेतलेला आहे. संजय गांधी निराधार योजना जी आहे, संजय गांधी निराधार योजना, KYC असेल, आता लाडकी बहीण योजना वगैरे, ही कामं त्यांनी 5 वर्षात केलेली आहे आणि खूप ऍक्टिव्ह उमेदवार आहे तो, असं आमचं मत आहे वैयक्तिक. मोरे, तुम्हाला कोणते कोणते कामं असं आठवतात का त्यांनी कामं केली? आमच्या घरापासला जो रोड आहे ना, मेन रोड गावचा, हम्म. तर म्हणजे ज्या रोडने सगळेजण येतात जातात, हम्म. त्यांचे काही काम असतील ते करायला, हम्म. तर तो रोड आधी खूप खराब होता. हम्म. तर त्या रोडचं कॉन्क्रीटीकरणाचं काम त्यांनी केलेले तुलसीताई तुलसीताईंनी. बोर. हो, तर ते काम मला आवडले त्यांचं. म्हणजे तो रस्ता पण अजून चांगला भक्कम बांधलेला आहे, अजून खराब नाही झाला, काय नाही. तर त्याचं काम पण एकदम चांगलं केलेलं आहे त्यांनी. वेदांत, आपल्या शाळेच्या संदर्भात काही या उमेदवारांनी काम केलेले आहे? आपल्या शाळेच्या संदर्भात मागच्या 25 वर्षाला त्यांनी जे आपल्या गावातील वाढीवस्तीतील मुलं आहेत लांबची, त्याच्यासाठी सायकल 30 ते 40 मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सायकल उपलब्ध त्यावेळेस केली. शाळेमध्ये होतं, बरोबर? त्या स्वतः आल्या होत्या शाळेमध्ये. हो, आल्या होत्या. 30 ते 40 सायकल वाटप केलेली आहे. जे लांब लांबची गाडीपट्टी मळ्यातली मुलं होती, त्यांना ती सायकल वगैरे दिलाय, त्यांना लाभ झालेला आहे. लाभार्थी स्वतः आपण. म्हणजे आपल्या शाळेमध्ये सायकल वाटप असेल किंवा बंदिस्त गटाराचं काम असेल, स्मशानभूमीचं काम त्यांच्या काळात झालेलं आहे. अशा बरेच कामं त्यांनी केलीत असं आपल्याला म्हणायचं. मग एकंदरीत आपल्याला काय वाटतं, कोणाची हवा जास्त आहे? तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा जास्त? आता लोकांच्या इच्छेहून कानावर असं पडतं की बा उषाताई आणि तुलसीताई. उषाताई, तुलसीताई, तुमचं काय म्हणतं? 100% उषाताई आणि तुलसीताई. तुमचं काय म्हणतं? उषाताई आणि तुलसीताई. बाकीच्या उमेदवारांचं नावच माहित नाही, हे 2च उमेदवारांचं नाव माहित.